परंपरेनुसार कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची अंबिल यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। मार्गशीर्ष पौर्णिमेला होणाऱ्या सौंदत्ती डोंगरावरील यात्रेनंतर ही अंबिल यात्रा होते। देवीला आलेल्या वैधव्यामुळे तिचं सांत्वन करण्यासाठी भाविक तिला भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करतात। भाविक रेणुका देवीसह परशुराम, मातंगी, पद्मावती या मंदिरांमध्ये सुद्धा नैवेद्य अर्पण करतात। यावेळी भाविकांना मंदिराकडूनही एक नैवेद्य प्रसाद म्हणून दिला जातो। अलीकडच्या काळात इथं नैवेद्य वाया जाण्याचं प्रमाण वाढू लागल्यामुळे मंदिराचे पुजारी श्री आणि सौ कालेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्याशी जादाचा नैवेद्य संकलित करून तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात संपर्क साधला। प्रशांत मंडलिक हे केंद्रीय अन्न सुरक्षा मानके आणि कायदा 2006 मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत आहेत। ते जादा झालेलं अन्न योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवतात। यावर्षी त्यांनी रेणुका देवीला भाविकांनी अर्पण केलेला नैवेद्य योग्य प्रकारे संकलित करून तो शहरातील यादवनगर, राजाराम चौक, सुधाकर जोशी नगर या ठिकाणच्या कष्टकरी तसंच गरजूंबरोबर शहरातील बेघरांसाठीच्या निवारा केंद्रांमध्ये जाऊन वितरित केला। त्यांच्या या उपक्रमामुळे जास्त प्रमाणात संकलित झालेल्या नैवेद्याचे पदार्थ वाया न जाता प्रसाद रूपानं कष्टकरी आणि गरजूंच्या मुखात पडले। शिर्डी देवस्थानचे माजी विश्वस्त शांताराम मिराणे आणि सौ मिराणे यांनी प्रशांत मंडलिक यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय।